नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार दिनकर नावरे पार्क कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या फ्री लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज झालेली कंबाईनची ग्रुप बी ची परीक्षा जी होती साधारणतः त्याच्यामध्ये इतिहास या सेक्शनचे प्रश्न इथे घेऊन आलेलो, जो साधारणतः पाहायचा म्हटलं तर आपल्याला ग्रुप बी चा सेट दिसतोय। नेमकं सर बी हा सेट दिसतोय आपल्याला साधारणतः। याच्यामध्ये पहिला प्रश्न काय बोलता लक्षात घ्या, कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं, ठीक आहे की नाही। खालीलपैकी कोणते विधान चुकीचे असं बोललेले बोलता याच्यामध्ये की भगतसिंग व राजगुरू यांनी सँडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली, तर स्टेटमेंट बरोबर आहे, काय अडचण नाही। पुढे काय बोलता लक्षात घ्या, ब मध्ये काय बोललेले, नाशिकचा जिल्हा अधिकारी जॅक्सन याची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केलेली, तर हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो, काय अडचण नाही इथपर्यंत। पुढे तिसऱ्या स्टेटमेंट मध्ये काय गोष्टी सांगितलेल्या एकदा बघू आपण। मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकरांनी केलेली असं बोलताय हे। तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की जो काही कमिशनर होते रँड हे मुंबईचे नव्हते, तर हे कुठले होते, तर मित्रांनो हे पुण्याचे होते। नेमके पुण्याचे होते हे, जे साधारणतः दिसते आपल्याला यांनी जास्तीत जास्त कठोर कारवाई केलेली दिसते। कशाच्या बाबतीत, तर प्लेगच्या बाबतीत केलेली दिसते। प्लेगची जेव्हा साथ पसरलेली होती तेव्हा साधारणतः या गोष्टी केलेल्या दिसतात, आणि त्या रागातून साधारणतः चाफेकरांनी यांची साधारणतः हत्या केलेली दिसते मित्रांनो। तर या ठिकाणी मुंबई दिलेलं, तर नेमकं त्या ठिकाणी पुणे असायला पाहिजे होतं, त्यानुसार हे साधारणतः दिसते आपल्याला। अ आणि ब हे बरोबर येताना दिसतं। फक्त आपल्याला चुकीचं विधान विचारलं होतं, चुकीचं विधान हे फक्त क मध्ये येताना दिसतं, फक्त क येताना दिसतं, हे पर्याय क्रमांक 1 मध्ये येताना दिसतं, ठीक आहे। दुसरा प्रश्न बघू आपण। दुसरा प्रश्न साधारण पाहायचं म्हटलं तर काय गोष्टी दिसते दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीत, एक स्टेटमेंट दिलेलं साधारणतः, ठीक आहे, जे कोणाचं स्टेटमेंट असं साधारणतः विचारलेलं। 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोणग्याचे आचार ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी व्यक्त केलेली दिसते साधारणतः। असा हा साधारणतः एक प्रश्न दिसतंय। हे स्टेटमेंट जे दिसतंय कशाबद्दल, तर मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबद्दलचं आहे। हे कोणी वापरलेलं दिसतंय हे वाक्य, हे कोणाचं वाक्य, तर ते आहे ते लोकमान्य टिळकांचं वाक्य दिसतंय मित्रांनो आपल्याला, ठीक आहे। पुढचं बघू आपण। पुढचं आपल्याला दिसतंय प्रश्न आहे तिसरा प्रश्न, ठीक आहे। या तिसऱ्या प्रश्नाबद्दल काय दिसतंय लक्षात घ्या। गोपाळकृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा, असं साधारणतः हा प्रश्न दिसतोय आपल्याला मित्रांनो, ठीक आहे। काय म्हणतात याच्यामध्ये, पहिलं स्टेटमेंट काय बोललेले, 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेची चिटणीस होते असं बोललेले मित्रांनो। तर 1887 मध्ये सार्वजनिक सभेची चिटणीस नव्हते, तर ते होते 1890 मध्ये साधारणतः आपल्याला ते सार्वजनिक सभेची हे चिटणीस झालेले दिसते मित्रांनो आपल्याला, जे नेमकं स्टेटमेंट हे चुकीचं आहे, ठीक आहे। पुढे बघू आपण। पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे जे संपादक होते, स्टेटमेंट बरोबर आहे, काय अडचण नाही इथपर्यंत। पुढे दिसतंय क मध्ये काय बोललेले, 1900 साली ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झाले, तर हे सुद्धा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सुद्धा इथं वर्ष जे दिसतंय ते चुकीचं आहे। तर या ठिकाणी 1900च्या जागी 1902 असतं, तर ते बरोबर स्टेटमेंट आलं असतं नेमकं मित्रांनो। तर क हे स्टेटमेंट बिलकुल आपल्याला चुकीचं दिसतंय, ठीक आहे। त्यानंतर पुढे बोलताय काय, तर लक्षात घ्या, 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रीय सभेच्या म्हणजेच काँग्रेसच्या चिटणीसपदी निवड झालेली असं बोललेले हे, ठीक आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, तर हे स्टेटमेंट सुद्धा आपल्याला काय दिसतंय, बरोबर दिसतंय। आता फक्त आपल्याला जे विचारले होते अचूक असलेले पर्याय विचारलेले होते, म्हणजे बरोबर असलेले पर्याय निवडायचे आपल्याला याच्यामधनं, ठीक आहे। तर बरोबर असलेले पर्याय ब आणि ड आपल्याला या ठिकाणी दिसतात। तर ब आणि ड हे कुठे आहे का एकदा बघू आपण। या ठिकाणी क आणि ड बरोबर बोलतायत, तर चुकीचं येणार नाही। नंतर अ ब ड बरोबर बोलतायत, तर हे सुद्धा येणार नाही, काय अडचण नाही, आपल्याला ब आणि ड पाहिजे। नंतर बोलताय काय, तर लक्षात घ्या, अ आणि ड असं बोललेले, तर हे सुद्धा येणार नाही, काय अडचण नाही। पुढे बोलताय काय, तर लक्षात घ्या, अ आणि ब बरोबर आहे असं बोलतोय, तर हे सुद्धा येणार नाही, आपल्याला पाहिजे होतं क आणि ड, ठीक आहे। तर हे कुठेही आपल्याला पर्यायामध्ये असं उत्तर दिलेलं नाही मित्रांनो। तर आपण बघू नेमकं की आयोगाच्या आन्सर की मध्ये कशा पद्धतीने हा प्रश्न दिसतंय आणि याच्याबद्दलचं उत्तर आयोग काय दिसतंय, ठीक आहे ना, काय देते नेमकं बघू आपण। पुढे जो चौथा प्रश्न असणार आहे, या चौथ्या प्रश्नामध्ये काय गोष्टी दिलेल्या लक्षात घ्या याच्यामध्ये, की 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस चे पहिले अधिवेशन भरले। या अधिवेशनात खालीलपैकी कोण हजर नव्हते असं बोललेले, तर मोतीलाल नेहरू होते, अवंतिकाबाई गोखले सुद्धा होत्या, याच्यामध्ये महात्मा गांधी हे नव्हते, आणि महात्मा गांधी नसलेला पर्याय दिसतो आपल्याला फक्त तो, म्हणजे कोणता, तर पर्याय क्रमांक 3 हा दिसतोय आपल्याला। दिसतंय मित्रांनो की साधारणतः भारतीय राजकारणामध्ये 1920 पर्यंत महात्मा गांधीचा चेहरा असा हा पुढे आलेला नव्हता।
तो साधारणतः आलेला दिसते 1921 नंतर, जी काय असहकार चळवळ झालेली दिसते आपल्याला. त्या असहकार चळवळीच्या दरम्यान कुठेतरी हा चेहरा पुढे आलेला दिसतो आणि तोपर्यंत भारतीय राजकारणामध्ये महात्मा गांधी हे फारसे असे सक्रिय नव्हते. त्यामुळं यामध्ये साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर या ठिकाणी ते उपस्थित नव्हते. तर हे उत्तर येताना दिसतं आपल्याला, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येताना दिसतं. ठीक आहे. तर पुढे बघू आपण आणखी. जो 5वा प्रश्न दिसतोय, या 5व्या प्रश्नाबद्दल काय बोललेलं लक्षात घ्या. 1857च्या बंडाबाबत, बंडवाल्यांना एक जरी समर्थन नेता भेटला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते, हे वाक्य पुढीलपैकी कुणी बोललेले असं साधारणतः विचारता आहे. ठीक आहे. हे जे वाक्य दिसतं आपल्याला मित्रांनो 1857च्या उठावाबद्दल, तर जॉन लॉरेन्स हे जे इंग्रज अधिकारी होते यांनी हे वाक्य कुठेतरी वापरलेलं दिसतं आपल्याला. ठीक आहे. तर उत्तर आलेलं दिसतं आपल्याला, पर्याय क्रमांक 3 हे आलेलं दिसतं. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे नेमका तो 6वा प्रश्न, आणि 6व्या प्रश्नामध्ये काय बोललेले, लोकमान्य टिळकांनी बेत रायफली आणि काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी रिकामी जागा यांना नेपाळ येथे पाठवले होते. तर कोणाला पाठवले नेमके, तर हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांना पाठवलेले होते मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर येताना दिसतं आपल्याला. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न, याच्यामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या. साधारणतः वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आलेले बोलताय. ठीक आहे. आता वसाहतवाद म्हणजे काय साधारणतः दिसतं आपल्याला, की आपल्या भारतावर साधारणतः ब्रिटिश राजसत्तेची वसाहत होती आणि त्याचा कुठेतरी आपल्याला इथे प्रभाव दिसताना दिसतोय. ठीक आहे. आणि या प्रभावाखाली जेव्हा भारतातले नेते कुठेतरी दिसतात आपल्याला, भारतातले राज्यकर्ते दिसत आहेत, तर कुठेतरी साधारणतः भारतामध्ये आपल्याला या गोष्टी जे घडून आलेल्या दिसतात. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जर पाहायचं म्हटलं मित्रांनो, तर राष्ट्रवादाची भावना वाढीस लागलेली दिसते. तर बरोबर आहे. मध्ययुगीन राजवटींचा शेवट झालेला दिसतं, तर हे सुद्धा बरोबर आहे. जसं साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर मराठ्यांचं जे राज्यकारभार होता ते सुद्धा संपुष्टात आलेलं दिसतं आपल्याला, जेव्हा ब्रिटिशांची राज्यसत्ता आपल्या भारतामध्ये रोवलेली दिसते. मुघल राज्यसत्ता दिसते, तर त्याचं सुद्धा कुठेतरी आपल्याला नायनाट झालेलं दिसतंय. जेव्हा किंवा इंग्रजांची सत्ता आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त उद्भवलेली दिसते, मोठ्या प्रमाणात उगवलेली दिसते. ठीक आहे. त्यानंतर पुढे दिसतं, तर लक्षात घ्या भारतात नागरीकरणाचा वेग सुद्धा वाढलेला दिसतोय, तर हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बोलतात, तर लक्षात घ्या देशी उद्योगधंद्यात वाढ झाली असं बोललेले. तर देशी उद्योगधंद्यात वाढ नाही झाली मित्रांनो, तर ही झालेली दिसते आपल्याला, घट झालेली दिसते. तर हे त्याच्यामध्ये येणार नाही. तर अ, ब आणि क हे त्याचं उत्तर दिसते आपल्याला. कुठे दिसते, तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते नेमकं. ठीक आहे. पुढे बघू आपण. पुढे बघतो आपण काय दिसतं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न 8वा प्रश्न आहे, आणि या 8व्या प्रश्नामध्ये काय गोष्टी नेमक्या. ठीक आहे. 8व्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं मित्रांनो, येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत. येथील लोक हे केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, तर राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत. ठीक आहे ना. किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे रिकामी जागा यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलेले आहे. ठीक आहे. इथल्या लोकांना शिक्षण तर पाहिजेच, काय अडचण नाही, राज्यकारभारात वाटा सुद्धा पाहिजे. वाटाच नाही पाहिजे, तर राज्यकारभारामध्ये आपला पूर्ण हक्क पाहिजे, असं साधारणतः कोणी म्हटलेलं हे, तर कोणी म्हटलेलं दिसतं आपल्याला, हे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी बोललेले हे नेमके. ठीक आहे. त्यांनी जे काही कोर्ट ऑफ डायरेक्टर यांना जे काही पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये यांनी हा उल्लेख केलेला दिसतोय मित्रांनो आपल्याला. ठीक आहे. त्याचं उत्तर प्रश्न क्रमांक जो 8वा आहे त्याचं उत्तर येताना दिसतंय मित्रांनो आपल्याला, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येताना दिसतंय. ठीक आहे. 9वा प्रश्न बोलतो मी. 9व्या प्रश्नाबद्दल काय बोललेलं लक्षात घ्या. 9व्या प्रश्नामध्ये काय बोलताय लक्षात घ्या. खालील माहितीवरून समाज सुधारक ओळखा, असं साधारणतः हा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यामध्ये बोलताय, पहिलं स्टेटमेंट काय बोललेले, ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. ठीक आहे. इथपर्यंत आहे, काय अडचण नाही. पुढे असं आपण काय बोलतो लक्षात घ्या. त्यांनी इसवी सन 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. तर हे सुद्धा बरोबर आहे. कोणाबद्दल आहे बघू आपण पुढे आणखी. तिसरं स्टेटमेंट काय बोलतो लक्षात घ्या. ब्रिटिश सरकारने त्यांची 1840 मध्ये जस्टिस ऑफ पीस म्हणून नेमणूक केली होती. तर हे साधारणतः लक्षात घ्या. ही सगळी स्टेटमेंट कोणाबद्दल आहे, तर ती आहे ही बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल साधारणतः ही सगळी स्टेटमेंट मित्रांनो आपल्याला दिसतात. ठीक आहे. तर याचं उत्तर आलं दिसतं पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आलं दिसतं पर्याय क्रमांक 1 हे आलेलं दिसतं. ठीक आहे. इतिहासाचा शेवटचा प्रश्न आहे, जो नेमका महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दलचा हा प्रश्न दिसतोय. याच्यामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या. 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता. ठीक आहे. महिला विद्यापीठ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेलं होतं. याचा मागचा नेमका उद्देश कोणता होता नेमकं या ठिकाणी विचारलेलं गेलेलं दिसतं आपल्याला. ठीक आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा काय बोलताय, पहिलं स्टेटमेंट बोलताय, स्त्रियांना उच्च शिक्षण देणे.
स्त्रियांना उच्च शिक्षण देणे हे महिला विद्यापीठ स्थापन करण्यामागचा उद्देश होता. बरोबर आहे, काय अडचण नाही. पुढे काय बोलता लक्षात घ्या, स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे. आता गायन कला जर विद्यार्थी मित्रांनो विचार करतो म्हटलं तर एक सर्वांगीण असा जो बेसिक लेवलची सुधारणा झाल्यानंतरचा प्रश्न जर पाहायचा म्हटलं तर गायन कलेच्या बाबतीत येताना दिसत आपल्याला तो. तर गायन कला हे याच्यामध्ये येताना दिसत नाही. म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं विद्यापीठ स्थापन करण्यामागचं, महिला विद्यापीठ स्थापन करण्यामागचं जे काही उद्देश होतं त्याच्यामध्ये गायन कलेचं शिक्षण देणे हे येणार नाही. त्यानंतर पुढे बोलताय काय तर लक्षात घ्या, स्त्रियांना स्वावलंबी बनवणे, तर हे सुद्धा याच्यामध्ये उद्दिष्ट येताना दिसतंय मित्रांनो आपल्याला. म्हणजे 1 आणि 2 आपल्याला दिसतंय काय तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक विधान अ आणि विधान क हे येताना दिसत आहे. तर हे कुठे दिसतं आपल्याला, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये अ आणि क हे येताना दिसत आहे. तर अशा पद्धतीने साधारणतः पाहायचं म्हटलं तर 10 क्वेश्चन हे आपले झालेले दिसत आहे, इतिहास विषयाचे झालेले दिसत आहे, जे कुठेतरी संभाव्य उत्तर दिसत आहे. आयोगाच्या आन्सर की नुसार याच्यामध्ये मुळातच नक्की बदल होऊ शकते. नेमकं तोपर्यंत धन्यवाद.